पोहे झालेले आहे, मिक्स व्हेजिटेबल ॲड करून झालेले आहेत, फ्रेश कोकोनट वरतून सर्विंगसाठी यूज करणार आहे लेमन ज्यूस. आणि हे मिक्सचर मिळतं आमच्याकडे इंडियन स्टोअरमध्ये, ते मिक्सचर वरतून क्रंची म्हणून घालणार आहे. सो अशा प्रकारे आज गॅस क्लीन केलेला आहे, त्यामुळे सगळं गॅस स्वच्छ झालेला आहे. नंतर ओकरा कापून ठेवलेला आहे भाजीसाठी. भाजणीचं पीठ काढलेलं आहे, भाजणी करायची आहे. भाजणीचं पीठ आहे, हे थालीपीठ म्हणता येईल, थालीपीठाचं पीठ आहे, त्याची थालीपीठ करायची आहे. चहा ठेवलेली आहे. असं आजचा प्रोग्राम चालू आहे. नंतर ॲपल ज्यूस तयार करायचं, ॲपल काढून ठेवलेले आहेत. आणि बाहेर बघू शकता तुम्ही, बाहेर पाऊस पडलेला आहे आणि क्लाउडी ॲटमॉस्फिअर आहे. आणि आमची अम्ब्रेला स्टॉर्म होतं तेव्हा तुटलेली आहे. बाहेर बॅकयार्डमध्ये ती ओपन ठेवलेली होती, त्यामुळे तिचे 2 तुकडे झालेले आहेत. आता विचार करायचा आहे की बाय करायची की नाही करायची, कारण आमच्याकडे बीचवरची अम्ब्रेला आहे, ती वी कॅन यूज इट, आता ही सेकंड अम्ब्रेला होती. हाऊ मेनी टाइम्स यू विल बाय इट, राईट? वी फॉरगॉट ॲक्च्युली. ह्या वेळेला आम्ही आतमध्ये घ्यायचं विसरलो, त्यामुळे ते झालं आहे. नेहमी मी क्लीन करून ठेवते. विंटर सुरू झालं म्हणजे पाऊस सुरू झाला की टेबल वगैरे सगळं गराजमध्ये घेऊन घेते, बाहेर काहीच ठेवत नाही. ह्या वेळेला उशीर झाला, आणि उशीर इतका झाला आहे की आता स्प्रिंग आला आहे आणि समर येणार आहे, त्यामुळे आता ते बाहेरच ठेवावं लागेल. सो आणि अम्ब्रेला आम्ही आता लॉस केलेली आहे. त्यामुळे यावेळेला पैसे खर्च न करता बीचवरची अम्ब्रेला इथे यूज करायची असं ठरलेलं आहे.